जय हिंद मित्रांनो. पहिलं तर दिल्ली सरकारच्या मधलं नेटचं पेपर फुटलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. तर महाराष्ट्र कसा कमी पडेल? महाराष्ट्रात आमदार फुटतात, खासदार फुटतात, तर महाराष्ट्र बी कमी नाही ना. तर महाराष्ट्रासाठी बी बघा, आता खुश खबर का दुःख खबर आहे तुम्ही ठरवायचं. महाराष्ट्रात जसं खासदार फुटतात ना, आमदार फुटतात ना, तसं महासीईटीचा महाराष्ट्राचाही पेपर फुटला. 28 तारखेला जे होणार होतं ते. मित्रांनो, किती अभ्यास करा, जसं आमदार खासदार फुटतात ना, तसे पेपर फुटायला लागले ते. त्यामुळे लय अभ्यासाचा लोड घेऊ नका, कारण जोपर्यंत ही सरकार आले ना तेव्हापासून फुटाफुटीच्या धंद्यात एक टॉपर चालले आहे, सगळ्यात टॉपर. 5-6 दिवसापूर्वी खासदार फुटलं, त्याच्या आधी आमदार फुटलं, आता महासिटीचा पेपरही फुटला जे 28 तारखेला होणार आहे. ज्यांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अभ्यास केला असेल ना, तेल घालून, ते सगळं चकनाचूर झालं. मानाय पाहिजे बरं का. पण दादासाहेब भुसे यांनी पाक पेपराचा भुस्सा करून टाकला, भुस्सा. तसे बी सरकारी शाळा बंद पाडायचं चाललाय प्रोग्राम. सगळं प्रायव्हेट करून टाका. कशाला सरकार काय पाहिजे? मंत्रिमंडळ तिकडे प्रायव्हेटच पाहिजे, ॲक्च्युली सरकार नाही पाहिजे. बघा बाबा, फुटाफुटीच्या राजकारणात कोणीतरी बाबा एखाद्यानं सगळ्या आमदार खासदारांनी फुटून त्या इंद्रदेवला एकदा फोन करा, त्यालाही फुटाय सांगा, म्हणजे ढगबीग फुटल्यानंतर पाऊस बीस पडेल आणि शेतकऱ्याचं भलं होईल. बघा जमतं का तेवढं फोडायला? इंद्रदेवाशी लिंक लावून टाका एकदाशी. तसाही देवाभाव आहेच आपल्याकडे म्हणा. इंद्रदेवाशी बघा होते काय लायजन म्हणतं. अवघड आहे बाबा. जय हिंद.